नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। तर इकडे आता अजिंक्य हा फुलवाला म्हणत असतो, अंकुश सर तुला घेऊन रिक्षाने प्रभादेवीला गेले असतील। त्यावर फुलवा म्हणत असते, नाही नाही, तिकडे रिक्षा नाही जात। त्यावर अजिंक्य म्हणतो, मग काय जातं? त्यावर फुलवा म्हणते की टॅक्सीने जावं लागतं। आता फुलवा तिच्याच प्लॅनमध्ये अडकलेली असते। त्यावर अजिंक्य म्हणत असतो, अरे वा, म्हणजे तुला हे माहीत आहे प्रभादेवीला रिक्षा नाही तर टॅक्सीने जातात, म्हणजे तू मुंबईमध्ये नवीन आहेस ना, मग तुला हे सगळं कसं काय माहीत? त्यावर अजिंक्य म्हणत असतो, तुला हे सगळं लक्षात आहे आणि अंकुश शिंदे तुला कोठे घेऊन गेला हे तुझ्या लक्षात नाहीये। त्यावर अजिंक्य म्हणू लागतो की त्यानंतर तू कोठे गेलीस? तुम्ही काही तर खायला गेला होता ना? त्यावर फुलवा म्हणते, हो, आणि त्यावेळेलाच अंकुशने मला प्रपोज केलं। त्यावर अजिंक्य विचारतो, कसं काय केलं? त्यावर विजया आता इथे ऑब्जेक्शन घेते। विजया अजिंक्यला म्हणत असते, हा काही प्रश्न आहे का? त्यावर अजिंक्य म्हणत असतो, मॅडम, प्रपोज करण्याच्या पण टेक्निक असतात, कोणी हात धरून करतं, कोणी गुडघ्यावर बसून करतं, ह्यांना त्यांनी कसं केलं प्रपोज? त्यावर फुलवा म्हणू लागते की अंकुशने माझ्या हातामध्ये हात घेतला आणि त्यांनी सांगितलं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे। आणि अजिंक्य विचारू लागतो, आणि तुझं? त्यावर विजय पुन्हा ऑब्जेक्शन घेते आणि म्हणते, फुलवावरती अतिप्रसंग झालेला आहे आणि अंकुशचं तिच्यावरती प्रेम आहे की नाही आणि तिचं त्याच्यावरती आहे की नाही हा प्रश्नच नाहीये। त्यावर जज आता अजिंक्यला कंटिन्यू करायला सांगतात। त्यावर अजिंक्य बोलू लागतो, फुलवाचं अंकुशवरती प्रेम आहे आणि तिने अख्ख्या चाळीसमोर ते सांगितलं होतं। त्यावर पुन्हा एकदा विजया ऑब्जेक्शन घेते, पण जज साहेब तिला काहीच बोलून देत नाहीत। यापुढे आता अजिंक्य म्हणू लागतो, तू अंकुशला पाडव्याला ओवाळलं होतंस। त्यावर फुलवा म्हणत असते, नाही, हे खोटं आहे। त्यावर अजिंक्य म्हणतो, तू त्याच्या घरातल्यांपुढे एक अटही मांडली होती, त्याने तर तुझ्याशी लग्न केलं तर तू हे सगळं विसरून जाशील, याचाच अर्थ असा आहे की तुझं अंकुशवरती प्रेम आहे। त्यावर अजिंक्य म्हणत असतो, जिनं त्यावेळेला प्रपोज केलं त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की हिने नाटक केलं असेल? अजिंक्य आता महत्वाचा पुरावा सादर करण्यासाठी चाळीतल्या एका माणसाला तिथे बोलावून घेतो आणि म्हणत असतो, सांगा बरं, फुलवाचं अंकुशवरती प्रेम होतं की नाही ते? त्यावर चाळीतला माणूस सांगतो, हो, फुलवानी चाळीसमोर कबूल केलं होतं आणि 3 दिवस ती लग्नाच्या होकाराची वाट पाहत चाळी बाहेर बसलेली होती। त्यावर अजिंक्यकडे आता एक पॉइंट भेटतो आणि अजिंक्य म्हणत असतो, हिला अंकुश सोबत लग्न करायचं होतं, म्हणूनच ही चाळी बाहेर बसलेली होती, मग हिने घाबरण्याचं नाटक का केलं? त्यावर विजया म्हणत असते, तिच्यावर अतिप्रसंग झालेला होता। त्यावर अजिंक्य म्हणत असतो, हो, मग हिच्यावर अतिप्रसंग झाला तर मग 3 दिवस बाहेर लग्नाची वाट का बघत बसली होती? तिने फक्त घाबरण्याचं नाटक केलं। आणि जज साहेब, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की फुलवा नाटक करत आहे। आणि पुन्हा एकदा विटनेस बॉक्स मध्ये अजिंक्य फुलवाला बोलवतो। आता इकडे मोठ्याने विजया ऑब्जेक्शन म्हणते। त्यावर अजिंक्य कान पकडत म्हणत असतो, मी इथेच आहे, मी फक्त रेस्टॉरंटचं नाव विचारलेलं आहे। त्यावर अजिंक्य अबोलीला म्हणत असतो, अबोली मॅडम, तुम्ही मला सांगा, तुम्हाला कधी अंकुश सर रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले होते का? त्यावर अबोली म्हणत असते, हो, गेले होते, चायना टाउन मध्ये। त्यावर अजिंक्य म्हणतो, फुलवा मॅडम, तुम्ही मग सांगा, तुम्हाला मुंबईमधली माहिती नाही, मग तुम्ही काय खाल्लं होतं? फुलवाला इथे काहीच कळत नसतं, कारण तिला आता माहित असतं आपण काहीही बोललो तरी यामध्ये अडकणारच आहे। त्यावर विजया म्हणते, ऑब्जेक्शन, आणि काय खाल्लं आणि काय नाही याला काय करायचं आहे? तिला किती आठवतंय आणि काय आठवतंय तेच मी विचारत आहे, असं अजिंक्य हा कोर्टासमोर सगळ्यांना म्हणत असतो। अजिंक्य फुलवाला म्हणत असतो, फुलवा मॅडम बोला, पण फुलवाला काही उत्तर द्यायचं हेच काही कळत नसतं, कारण कोर्टासमोर तिचं सगळं पितर उघडं पडलेलं असतं। त्यावर अजिंक्य म्हणत असतो, मला आता सांगा, तुम्हाला अंकुशने चाळीमध्ये नेलं? त्यावर आता फुलवा म्हणत असते, त्याने मला आतमध्ये नेलं आणि बाहेरून लॉक लावून घेतलं। त्यावर आता विजय ऑब्जेक्शन घेत असते आणि म्हणते, ह्याला काय करायचं आहे, त्याने तिला आतमध्ये काय केलं काय नाही ते? त्यावर अजिंक्य पुढे म्हणतो की मग तुम्ही आतून ओरडला का नाही? विजयासारखी ऑब्जेक्शन घेत असते, पण अजिंक्य तिला सारखा सारखा गप्प बसवत असतो। त्यावर फुलवा म्हणत असते, मी ओरडू कशी, कारण तिथे खूप गोंधळ होता आणि माझा आवाज बाहेर गेला नसता,
त्यावर अजिंक्य म्हणत असतो ही बाई खोटं बोलते, कारण रात्रीच्या 2-3 वाजता तिथे कोणीच नसतं. त्यावर विजया पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतोय. अजिंक्य हा खूप चिडतो आणि म्हणतो प्लीज ह्यांना सांगावं जरा तुम्ही शांत राहा म्हणून. त्यावर जज साहेब आता विजयाला शांत करतात. अजिंक्य आता चिडलेलं नाटक करतो आणि फुलवावरती अटॅक करतो. फुलवा ओरडते आणि इथे कोणालाच कळत नसतं अजिंक्य असा का करत आहे ते. जज सुद्धा आता अजिंक्यला शांत करतात. त्यावर अजिंक्य म्हणत असतो मला फक्त एवढंच सिद्ध करायचं होतं, अख्ख्या कोर्टासमोर मी हल्ला केला तरी ही ओरडली, मग चाळीसमोर तर अंकुशने हल्ला केला असेल तर मग ही का नाही ओरडली, सगळे चाळीतले आले असतील. त्यावर फुलवा म्हणत असते अंकुशने मला धमकी दिलेली होती. त्यावर अजिंक्य म्हणत असतो ही कसली धमकी, हिला फक्त मला सिद्धच करायचं आहे की ही पूर्णपणे खोटं बोलत आहे. त्यावर आता फुलवाच्या लक्षात आलेलं असतं आता आपण ह्या केसमध्ये अडकत चाललेलो आहे. त्यावर आता अजिंक्य म्हणत असतो बोला फुलवा मॅडम, का नाही ओरडला तुम्ही. आता केस जवळजवळ अजिंक्यच्या बाजूने चालली आहे हे आता फुलवाच्या आणि विजयाच्या लक्षात आलेलं असतं. आता फुलवा ही नाटक करायला लागते आणि चक्कर आली असं म्हणून खाली पडते. चक्कर आल्यामुळे कोर्टाची कारवाई थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात आलेली असते. इकडे आता केबिनमध्ये फुलवा आल्यानंतर विजया तिच्यावरती खूप चिडलेली असते. त्यावर विजया म्हणत असते हे तुला नाटक करण्याची काय गरज होती, तो क्रॉस चेक करणार. हे बेशुद्ध पडण्याच्या नाटकामुळे तू आता कोर्टासमोर खोटी ठरणार आहेस आणि तुझ्यामुळे मीही अडकणार आहे, माझं लायसन रद्द होईल, हे तुला समजतंय का. त्यावर फुलवा म्हणत असते तो काहीही विचारत चालला होता आणि माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरे नव्हती. त्यावर विजया म्हणत असते काहीतरी खोटं सांगायचं ना, आणि तो तुला काय खाणार होता, आणि प्रभादेवीला रिक्षा जात नाही टॅक्सी जाते, इथे ज्ञान पाचाळायची काय गरज होती. फुलवा त्यावर घाबरते आणि म्हणत असते मला आता भीती वाटते, तुम्ही मला न्याय मिळवून द्या. त्यावर विजया म्हणत असते तू कोर्टासमोर अशीच बोलत राहिलीस ना तर आपण आता केस हरणार आहोत. असं म्हणत आता विजया सगळा राग फुलवावरती काढते आणि म्हणते जे विचारलं आहे ना तेवढंच सांग, तुझं जरा तोंड बंद ठेव, तुझ्या असल्या वागण्याने माझं लायसन रद्द होईल आणि मला अजिंक्यचं काही नाही अंकुशला धडा शिकवायचा आहे. इकडे आता अजिंक्य हा जेलमध्ये येतो आणि अंकुशला म्हणत असतो काही नाही, ही सगळी नाटकं आहेत तिची. त्यावर अजिंक्य म्हणत असतो मला तर असं वाटतंय कोर्टासमोर तिला उत्तरं देता येत नव्हती, त्यामुळे बेशुद्ध होण्याचं तिनं नाटक केलं. त्यावर अबोली म्हणत असते की आपण हे कोर्टासमोर सिद्ध करू शकतो का. त्यावर अजिंक्य म्हणत असतो आपण यामध्ये लक्ष द्यायचं नाही, मेन केसकडे फोकस करायचा. अंकुश म्हणत असतो ही तर फुलवाची चाल आहे, या सगळ्यांमध्ये तिला आता वेगळंच लक्ष डायव्हर्ट करायचं आहे आणि जो मेन मुद्दा आहे त्याच्यावरून तिला आता भरकटायचा आहे, पण आपल्याला तसं करायचं नाहीये. अजिंक्य त्यावर अंकुशला म्हणत असतो त्या दिवशी काय झालं हे तुम्ही थोडं तरी आठवा, कारण मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या आईला दिसलंच कसा. अंकुश म्हणत असतो खरंच मला काही आठवत नाही, आईला मी मार्केटमध्ये दिसलो कसा. त्यावर अजिंक्य म्हणत असतो या प्रश्नाचं उत्तर मला फक्त तुमच्या आईच देऊ शकतायत. असं म्हणून आता अजिंक्य हा रमाला भेटण्यासाठी घरी आलेला असतो. अजिंक्य रमाला म्हणत असतो मला आता तुमची मदत हवी आहे आणि त्या दिवशी मार्केटमध्ये तुम्ही जे पाहिलं ना ते डिटेलमध्ये मला आता तुम्ही सांगायचं आहे. रमा म्हणते हो चालेल. त्यावर अजिंक्य म्हणत असतो तुम्ही मला ऍक्टिंग करून दाखवा. त्यावर रमा ही पूर्ण ऍक्टिंग करून ही अजिंक्यला सांगत असते. त्यावर अबोली म्हणत असते आई पुन्हा एकदा दाखवा. त्यावर अबोलीच्या लक्षात येतं की फुलवासोबत ज्या वेळेला ती व्यक्ती होती ती अंकुश नसून दुसरंच कोणीतरी होती. त्यावर अबोली म्हणत असते ती व्यक्ती आहे ती लेफ्ट हँडेड आहे आणि अंकुश सर तर राईट हँडेड आहेत, आणि म्हणजे ती व्यक्ती अंकुश सर नसून दुसरंच कोणीतरी होतं. हा मुद्दा आता अबोली ही अजिंक्यला सांगत असते. आता अजिंक्यच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं ह्याच गोष्टीचा वापर करून आता आपण कोर्टामध्ये केस लढवू शकतो. आता युद्ध लढण्यासाठी दोघांची तयारी झालेली असते, कारण अबोलीने बरोबर मुद्दा शोधून काढलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली ही म्हणत असते त्या दिवशी फुलवासोबत अंकुश सर नसून दुसरीच कोणती तरी व्यक्ती होती. त्यावर विजया म्हणत असते तुला काही माहित ग.
त्यावर अबोली सांगू लागते त्या दिवशी जी व्यक्ती होती ना ती लेफ्ट हँडेड होती. आईनी तिला पाहिलं होतं आणि ती लेफ्ट हँडेडच होती. त्यावर विजया म्हणत असते तसं काहीही नसतं, लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड. त्यावर आता अबोली टेबलावरच्या काही वस्तू असतात त्या घेते आणि विजयाकडे फेकू लागते. त्यावर विजया म्हणत असते ए मूर्ख मुली, काय चाललं आहे तुझं? आणि विजया ही ज्या हाताने लिहित असते त्याच हाताने त्या वस्तू कॅच करत असते. त्यावर अबोली म्हणत असते बघितलं, तुम्ही ज्या हाताने लिहिता त्याच हाताने तुम्ही सगळ्या वस्तू कॅच केलेल्या आहेत. आणि त्या दिवशी बाजारामध्ये त्या व्यक्तीने लेफ्ट हँडी फुलवाचा हात पकडलेला होता आणि अंकुश सर राईट हँड आहेत. आता फुलवाच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि अबोलीने हितेच अर्धी केस कोर्टामध्ये जिंकलेली असते. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.